तर कसे आहात मित्रांनो, मजेत ना? मी तुमचा सागर, म्हणजे जे सागर ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर फायनली आज आपण निघालो आहे घराकडे। बरेच दिवस झाले आपण इकडे होतो। तर मी ब्लॉग बघितला, रेसिपीज वगैरे खूप मजा केली आणि आज आमचा जायचा वेळ झाला। आता आपल्याकडे लाईट पण चालू गेली बघ। तर आता इथे एक वडगावमध्ये मसाले आहेत। तर दरवेळी जेव्हा आम्ही येतो इथून मसाले वगैरे घेऊन जातो। तर तुम्हाला जाता ते रस्त्यात लागतात आपल्याला, तर मसाला वगैरे घेऊया। आणि हां, वडगावचा फेमस मसाला आहे, इथून घेतो आपण। तर मसाले वगैरे घेऊन चाललो आहे आपण। आता निघूया, मसाले वगैरे दाखवतो काय काय मसाले घेतो आपण। येस, सेम आहेत काय? एक मिक्स आहे मसाले फक्त। ओके, बघू शकता आपण मसाले घेतले। किती पॅकेट घेतले? 7 पॅकेट घेतले। आता मिळेल का? स्पेशल कांदा लसूण मसाला सगळे मिळेल, बघू शकता। जास्त नाही घेतले एवढे, म्हणजे वेगवेगळं। राणीचं पण मूड ऑफ झालेलं आहे निघताना। आज ती ज्योतिताई एकदम भावनिक झाल्या आहेत। तुझा पण चेहरा पडलाय। कुठं चालला रे? ह्या गाडीने आपल्या ब्लॉगसाठी खूप साथ दिली आहे इथे वडगावमध्ये। या गाडीला पण मिस करू आपण खूप, लय जास्त मला करा जास्त। चला 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 चला, चल चल, गाडी आता आहे जवळ। आता या लवकर तुम्हीच परत। तुम्ही आता आम्ही आलोय, आम्ही खूप दिवस झाले आता जाऊन। आम्हाला तुम्हीच या। मला काय सांगायचं आहे आपल्याला, काय बोलायचं आहे अजून आपण ते सांगितलं नाही। तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्याला ज्योतिताई नक्कीच बघायला भेटते। तुम्ही काय आता भावनिक होऊ नका। तर चला निघूया आपण आता, खूप लेट झाला आपल्याला, अंधार पण होतोय। जाऊया आता। चला पडशान, चला बाबा, गाडी फिरवू नको जास्त, ऐक जरा कधीतरी। हो हो, बाय बाय। ये ना माग। चला ज्योतिताई, बाय बाय। भाऊंना सांगा।
उतरलो थोडंसं इकडे वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी आणि थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे खाण्यासाठी. तर आपण जास्त म्हणजे वेळ न दवडता दिसत असेल तुम्हाला पार्सलच घेतलं आपण खायला. आणि बाकी इथे काय आणलं अजून आपण पेपर्स वगैरे पण घेतले आपण. आणि बाकी सगळ्यांना जे नाही का वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी आपण थांबलो होतो. आणि कसं आहे पटकन आपल्याला जायचं आहे म्हणून आपण जास्त काही नाही बघा. पेपर्स वगैरे पण घेतले. हे काय बॉबी नळ्या वगैरे पण घेतल्या आपण. तर आपण आता वडापाव वगैरे पण घेतले. तर निघूया आपण आता गाडीत बसूया. गाडीत बसल्याच खाऊया कारण की आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही. ऑलरेडी लेट झाला आहे आपल्याला. अंधार वगैरे पण पडला आहे. तर आता गाडीत न खाता इथंच पटापट खाऊन घेऊया. वडापाव घेतला आपण. एवढं मोठं फूड कोर्ट आपण सोडून बाहेर खातोय वडापाव. बघू शकता वडापाव खाऊन वगैरे झालं की निघूया. आहे का चांगला आहे वडापाव. चांगला आहे वडापाव. निघू खाऊन घेतो. निघूया खाऊन. घे ना पहिला. अरे यार हे बॅग घ्या. काढा ते. काढा पटापट. जाताना बॅगा खूप कमी होत्या. काय हो? येताना जास्त बॅगा. कसं घेणार सर्व सामान घेतो आम्ही. बॅग अरे आपली काळी बॅग घे. चला काळी बॅग घे. राणी ती काळी बॅग काढ जरा. अगं पोरीची शूज कुठे आहे? राहू दे. बंद कर. दाब जरा. माझ्याकडे पोचलोय आपण. अगं पुढच्या 2 बॅगे घ्यायच्या ना. ती पिशवी घे. प्रांजल ती पिशवी घे. प्रांजल तुझ्या हातात खाण्याची पिशवी घे ना. या काय नाही करत.
सियारा सियारा बिचारी होती प्राची उचलून. चला आता सामान वगैरे घ्यायचं आपलं. सामान वगैरे काढतोय आपण. डायरेक्ट घरी जाऊन भेटूया आपण. चला चला. तर फायनली आपण पोचलोय घरी. तर आजचा जो परतीचा प्रवास होता आपला तो नेहमीपेक्षा खूप वेगळा होता. कारण की आजचा जो परतीचा प्रवास होता तुम्ही बघितला असेल, ज्योतिताई खूप भावूक झाली होती. तर म्हणजे नेहमीप्रमाणे आपण कसं एकदम नॉर्मली जातो, पण आज थोडंसं इमोशनली थोडंसं मनाला पण लागलं. मला पण चांगलं वाटत नव्हतं निघायला. इतके आपण दिवस राहिलो तिथे तर एकदम मन रमल्यासारखं झालं होतं. आपलं मन रमलं होतं आणि सगळं एकदम मस्त वाटायचं तिथे. फ्रेश वगैरे वाटत होतं. तर निघालो आपण. तुम्ही तर बघितलं मध्ये आपण एक नाश्त्याला पण थांबलो, वडापाव वगैरे खाल्ला आपण. आणि जाताना आमच्याकडे खूप कमी बॅगा होत्या, येताना खूप जास्त बॅगा वाढल्या. बघितलं तुम्ही सामान वगैरे आपण उतरवला. तर आपल्याला ज्योतिताईंनी गोधडी पण दिली आहे. त्यांची सासू जी आहे त्यांनी स्वतः विणलेली गोधडी एक सियारासाठी पण दिली, एक माझ्यासाठी ज्योतिताईंनी माझ्यासाठी पण एक गोधडी दिली आहे. तर त्याबद्दल ज्योतिताई खूप खूप थँक्यू. आणि आम्ही जितके दिवस राहिलो तितके दिवस काही त्रास होऊ दिला नाही, त्याबद्दलसुद्धा म्हणजे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी ज्योतिताईचे आभार मानतो. तर आता जास्त काय तुमचा वेळ घेणार नाही. आजचा जो ब्लॉग होता परतीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.